कॉकरोच जनता पार्टीद्वारे आयोजित आंदोलन यशस्वी झालं। त्यांनी सरकारसमोर ठेवलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या। या एकूण घडामोडींमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासोबत जी काही लोक प्रामुख्याने दिसत होती त्यामध्ये अनिश गवांदे हे एक महत्त्वाचं नाव होतं। अनिश गवांदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत। मात्र या एकूण मूवमेंटमध्ये आपण त्यांना समोर बघितलेलं आहे। अनिश, खूप खूप स्वागत आपलं पुढारीमध्ये। सर्वप्रथम तुमच्या सर्व मागण्या, आंदोलनातील सर्व मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर काल मंचावर झालेला जल्लोष आपण पाहिला, त्या क्षणाला अनिश गवांदे यांच्या काय भावना होत्या? तेव्हा फक्त एकच विचार मनात येत होता, तो होता की दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा। अभिजित एक मित्र आहे आणि मित्र होण्याचं एक नातं आहे, ते मी निभावलेलं होतं। या आंदोलनामध्ये जो सगळा श्रेय आहे तो कॉकरोच जनता पार्टीचा श्रेय आहे। त्यांनी एक महिन्यापेक्षा जास्ती हे आंदोलन खेचलं जंतर मंतरमध्ये आणि सत्ताधाऱ्यांना दाखवलं की जेव्हा लोक रस्त्यावरती उतरतात तेव्हा तुम्ही लोकांचा आवाज एवढ्या वेळ दाबवू शकत नाहीत। नव्या पिढीने म्हणजे आपण मागच्या 10-20 वर्षात वेगवेगळी महत्त्वाची आणि मोठी आंदोलनं बघितली, मात्र हे एक असं आंदोलन होतं जे नव्या पिढीनं, ज्याला आपण जेन झी म्हणतो, त्यांनी सुरू केलेलं होतं आणि त्यांनी एका निर्णायक वळणावर येऊन त्यांची मागणी पूर्ण करून संपवलं। तर जेन झी आगामी राजकारणात किती महत्त्वाची ठरणार आहे? हे बघा, जेन झी आगामी राजकारणात महत्त्वाचे ठरणारच आहेत, कारण काय त्यांची संख्याच एवढी मोठी आहे। आता आपण एक तरुण देशात आहोत, आपलं मीडियन एज 29 आहे, तर अर्ध्यापेक्षा जास्ती लोक या देशात 29च्या वयाच्या खालती आहेत, म्हणजे ते जेन झी आहेत किंवा जेन अल्फा आहेत। आता त्याच्यामधली भरपूर मंडळी वोट देऊ नाही शकत, कारण काय 18 वर्ष त्यांची पूर्ण नाही झालेली आहेत। पण हा जो एक वर्ग आहे जेन झीचा आणि जो तरुण वर्ग आहे तो आज खूप महत्त्वाचा आहे, कारण काय हा तोच वर्ग आहे ज्याला वाटलेलं की मेक इन इंडिया, बेटर इंडिया, अच्छे दिन, हे सगळे नारे त्यांच्या आयुष्यात त्यांना पुरे केलेले दिसतील। आज त्यांना दिसतंय की जो वादे 2014 में बनाए गए थे वो अभी 2026 तक पूरे नहीं हुए हैं और 2047 का गाजर दिखाया जा रहा है। तर ते गाजर जे दाखवलं गेलेलं आहे ते गाजरच आहे हे समजून जो रोष आहे जेनझीमध्ये तो तुम्हाला रस्त्यावरती उतरलेला दिसला आणि तो आता इथे थांबणार नाही। कारण का तरुण युवा काय म्हणतोय की आता दरवर्षी जेव्हा रस्त्यात खड्डे किंवा खड्ड्यात रस्ते आहेत हे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला सांगितलं जातं की ऐसे होत आहे, तर आपण मान्य करणार नाही। जसं आपल्याला दरवेळी सांगितलं जातं की नाही नाही नोकऱ्या नाहीच आहेत, पण ही अनएम्प्लॉयमेंट रेट वर्ल्ड बँकने काढली आहे तर ते अँटी नॅशनल सोरस फंडेड आहेत, हे एक्सप्लेनेशन चालणार नाही की डेटा लपवलेला तरुण माणसांना चालणार नाही। आणि फायनली जे तुम्ही बघितलं आहे की गेली 12 वर्ष एक इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ फिअर निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारने केला। 2016, 2019, 2020 आंदोलनांना त्यांनी पूर्णपैकी कुचळून टाकलं, पण हे आंदोलन ते पण थांबवू नाही शकले। आणि आंदोलन जेव्हा यशस्वी होतं तेव्हा तरुणांमध्ये जो भय असतो तोच नाहीसा होतो। हे तरुणांमधली भीती या आंदोलनानं घालवली। आपण बघितलं की देशामध्ये 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये मार्च काढण्यात आले आणि जंतर मंतरवरच्या मागण्यांना किंवा एक प्रकारे सीजेपीच्या नॅशनल लेवलवर होत असलेल्या प्रोटेस्टला सपोर्ट करण्यात आला। या दरम्यान आपण मागच्या महिनाभरात बघितलं की काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, तृणमूल काँग्रेस, त्याच्यानंतर समाजवादी पक्ष, अशा वेगवेगळ्या ज्या अपोजिशन पार्टीज आहेत त्यांनी सपोर्ट केला। अपोजिशन पार्टीज आणि कॉकरोच जनता पार्टी याच्यातला डायलॉग कसा होता या सगळ्या पिरियडमध्ये? नाही बघा, डायलॉग खूप सोपा होता। जंतर मंतरमध्ये आंदोलन सुरू होतं, ज्याला कोणाला यायचं असेल तो येऊ शकत होता। आपण आझाद मैदानात हेच बघतो, आम्ही सगळे जातो ना, जेव्हा आशा वर्करचे प्रोटेस्ट असतात आझाद मैदानात आम्ही जातो, जेव्हा शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघतो आणि तो आझाद मैदानात पोचतो, नेते मंडळी जातात। जेव्हा कुठलीही सामाजिक चळवळ या देशाच्या समोर एक समस्या ठेवते तर त्या समस्येचं ऐकून घेणं हे ऑपोजिशनचं काम आहे। मग ते संसदेत पुढे ठेवणं हेही ऑपोजिशनचं काम आहे, विधिमंडळात पुढे ठेवणं हे पण ऑपोजिशनचं काम आहे। तर ऑपोजिशन फक्त आपली ड्युटी करत होता। तर ऑपोजिशनचे सगळे नेते येऊन गेले, पण सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली की हा मंच तुमचा आहे
आणि तुम्ही जे आंदोलन पुढे नेलेलं आहे त्याचं समर्थन करायला आम्ही तिथे पोचलेलो आहोत. मी पण तिकडे समर्थक म्हणून पोचलो. आंदोलनाचं श्रेय आणि ते आंदोलन खेचवण्याचा जो एक हार्डवर्क असतो तो करून फक्त कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजित दिपकेंच्याच टीमने दाखवला. बरोबर आहे. अभिजित दिपके यांच्या टीमने किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या एकूण टीमने, ज्याच्यात आपण बघितलं की आशुतोष असतील, सौरभ असतील यांनी सरकारसोबत संवाद साधला, 3 वेळा त्यांचा डायलॉग झाला. मात्र पहिल्या दिवसापासून म्हणजे अभिजित जेव्हा अमेरिकेतनं भारतात आला तेव्हापासून त्याचं राहणं असेल, खाणं असेल किंवा त्याच्या तब्येती संदर्भातल्या गोष्टी असतील आताही, तर त्या आम्ही बघायचो की तुमच्या निवासस्थानी किंवा त्याच्या खाली व्हायच्या. मग तिथे बरेच वेळेला पोलीस फाटा हे सगळं होतं. तर हे सगळं मॅनेज करणे एक प्रकारे प्रेशर होतं. नाही नाही, हे बघा, आता मित्र कधीही तुमच्या शहरात येतो तर तुम्ही काय म्हणता, माझ्याच घरी राहायला पाहिजे. मग तसंच काहीतरी झालं. मी म्हणालो, कुठे राहणार आहेस तू, इकडेच राहायचंय. मला वाटलं 2-3 दिवसासाठी राहील. 31 दिवस झाले खेचलं त्याने. पण नाही नाही, काही प्रेशर नव्हतं. थँकफुली ऑफकोर्स पोलिसांकडनं पण कोऑपरेशन होतं. फक्त एक दिवशी जी त्यांनी मस्ती केली ती त्यांनी केली. पण मी खूप छोटूसं काम केलं. त्याला फक्त खायला घातलं आणि डॉक्टरांना बोलवलं, अजून काय नाही. बाकी अभिजित दिपके यांनी सांगितले की त्यांना टायफॉइड डायग्नोज झालेला आहे आणि मोठ्या म्हणजे प्रचंड ताप देखील त्यांना आहे. तर अभिजित दिपके यांचा माध्यमांसोबतचा डायलॉग यापुढे कधी होऊ शकतो एक अंदाज? हे बघा, आता मी कॉक्रोच जनता पार्टीचा समर्थक मित्र म्हणून मी सांगतो की आता 1 आठवड्यासाठी मी त्याला नाही जाऊ देणार टीव्हीवरती. मी त्याला सांगितलं, तू फोन चुपचाप करून घरी ठेव आणि कोणाशी बोलू नकोस. कारण काय, आता रेस्ट खूप गरजेची आहे. जेव्हा माणूस आजारी असतो त्याने हे धाडस दाखवलेलं आहे की टायफॉइड असताना पण IV ची ड्रिप लावून तो जंतर मंतरवरती दररोज पोचलेला आहे. तर आता त्या बॉडीला रेस्टची गरज आहे. बाकी सौरभ, आशू, बाकी सगळी मंडळी, वैष्णवी, आफरीन, रत्ना, सगळे स्पोक्सपर्सन त्यांचे जे आहेत ते पुढे नेतील. व्हॉलंटियर मंडळी आहेत ते नेतील. और अभी रश क्या है, एक जीत तो हासिल हो गई है, दूसरी जीत के लिए थोड़ा रुकिए. तो एक शेवटचा प्रश्न. अगेन तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत. मात्र कॉक्रोच जनता पार्टी यानंतर कुठली स्पेसिफिक मूव्ह घेणार आहे का? आणि यापुढे एखाद्या मुद्द्याला धरून म्हणजे महिनाभरात, 2 महिन्याभरात किंवा कुठल्या अशा स्पेसिफिक टेन्युअरमध्ये कॉक्रोच जनता पार्टी? हा प्रश्न तुम्ही अभिजितला विचारा जेव्हा तो जरा बरा होईल. मला काय माहित. आम्ही कुठलीही मागणी, कुठलीही सामाजिक चळवळ पुढे ठेवेल आणि ती जर योग्य मागणी असेल तर त्या मागणीचा पाठिंबा करू, करत आलेलो आहोत आणि करत राहू. धन्यवाद. आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अनिश गवांदे, ज्यांनी सांगितलंय की कुठलीही संघटना योग्य मागणी जर ठेवत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. आपण बघितलं की दिल्लीसह मुंबई असेल, पुणे असेल, वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉक्रोच जनता पक्षाच्या पार्टीच्या समर्थनात जे मोर्चे काढण्यात आले होते त्यामध्ये देखील ते गेले होते आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजीसह प्रशांत वागाय, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.